मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सॅटर्डे, तर सॅटर्डेला आम्ही आलेलो आहोत कॉर्निशला सकाळी सकाळी. हॅलो. आणि हा आपला टकलू. काय काय होतंय? हाय कर तू. गाव हाय करायला लाव त्याला. राघवच्या हाताने हाय कर. आणि मी आणि हे बो घातलंय मी. आता मी रॅबिट आणि तर आम्ही पोहे वगैरे आणलेत करून. माझे मिस्टर मॅट आणायला गेलेत कारण इथे बसायला लागेल काहीतरी. राघव खाली पाय टेकवतोय पण त्याला क्रॉलिंग वगैरे नाही करता येत त्यामुळे रडतोय. छान छान का बाबू कुठे जातो तू? कर. हाय हाय हाय. लेट्स गो. कराटेला जायचे गावला आता ना. गावला काय झालंय? खोकला झालाय, सर्दी. आणि खरंच आता बाहेर खूप गरमी व्हायला लागली आहे, परंतु अजून सकाळी सकाळी थोडंसं वातावरण चांगलं असतं म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. तर गावला थोडीशी सर्दी होती, सो ती जरा वीक वाटत होती परंतु एवढी जास्त नव्हती. तर आम्ही इथे सफीर मार्केटला गेलो. गावला कराटेला सोडायचं होतं. सफीर मार्केटपासून कराटे जवळच आहे, सो त्यामुळे माझे मिस्टर लगेच सोडून आले आणि इथे आम्ही शॉपिंग केली आधी. त्यानंतर आम्ही म्हणजे वरती दुसऱ्या सेक्शनला देखील शॉपिंग करायला गेलो होतो. राघवला शूज घ्यायचे होते आज आपल्याला आणि 3 सेट घेतलेत राघवसाठी शूजचे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि इथे खूप मस्ती करतो राघव. राघवला खूप मजा करायला आवडते अशी. राघव राघव. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता सफीर वरून निघालेलो आहोत गावला घ्यायला. गावला मी कराटेला सोडलं होतं आणि इथे राघव बसलाय. राघव आता झोपेल तो घरी जाऊन. तर आता स्वयंपाक देखील बनवायचा आहे, आंघोळ वगैरे करायची सगळ्यांच्याच राहिली. तर संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचंय, तर तयारी देखील करायची, आरामही करायचंय, सगळंच. आणि बाहेरून आल्यानंतर खूप बिझी झाले. तर आंघोळ वगैरे स्वयंपाक वगैरे दोन्ही साईड बाईट चालू झालं. मुलांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि इथे मी ब्राऊन ब्रेड बनवलेली आहेत. तर हे होममेड ब्रेड आहेत आणि त्याच्यासोबत मी मटकीची भाजी बनवली होती. सो इथे राघवही मस्त जेवतो आता, म्हणजे आमच्यासोबत त्याला खायचं असतं. तर अशा प्रकारे त्याला इथे भाकरी तोडून तोडून खात होता तो.
नमस्कार मंडळी, जेवण वगैरे झाल्यावर किचन वगैरे आवरलं. आज खूप जास्त काम चालू आहे. फरशी वगैरे पुसली, क्लिनिंग केलं, कारण आम्हाला संध्याकाळी बर्थडे पार्टीला जायचंय. आणि राघव अजून झोपला नाही, तर आता त्याला दूध पाजून झोपवते आणि मीही जरा वेळ पडते. 3 वाजलेत आवरता आवरता. सकाळी आम्ही लवकर उठलोय, 6 वाजताच उठलोय, 6-6:30 वगैरे. आणि आता आवरणच चालू होतं, तर सगळं आवरून ठेवलंय. आणि आज बर्थडेच आहे, बर्थडे सोबतच आहे आज बारसं देखील माझ्या मैत्रिणीच्या मुलांचं. एकाचा बर्थडे आहे आणि एकाचं तिच्याच मुलाचं बारसं आहे. सो तुम्हाला घेऊन जाणार संध्याकाळी बारशाला. तर बारशाची तयारी करायची, म्हणजे मला काय घालायचे गाऊला, काही कपडे वगैरे सगळे काढून ठेवते आता आणि मग झोपते. आणि प्रोग्राम म्हटलं की ट्रेडिशनल वेअर आलं. सो मला माझ्या मिस्टरांचा ड्रेस आणि राघवचा ड्रेस दोन्ही आयर्न करायचे होते. नमस्कार मंडळी, तर आम्ही अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत बारशाचा कार्यक्रमाला. आणि बर्थडे देखील आहे, तर राघवला ट्रेडिशनल ड्रेस घातलाय आणि आम्ही सगळ्यांनीच ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे. आणि गावने मात्र पार्टी वेअर घातलाय, कारण बर्थडे पार्टी आहे त्यामुळे. तर चला आता तुम्हाला दादाने बलून आणला ब्ल्यू. वाव, थँक्यू दादा. अरे वेलकम, हॅपी बर्थडे अन्वित. अरे वा, अन्वित खूप छान दिसतोय. आणि बेबी पण. आणि इथे माझी मैत्रीण दीपाली ती आली होती आणि तिच्या छोट्या बाळाचं आज होतं बारसं आणि तिच्या मोठ्या मुलाचा होता वाढदिवस 5वा. एक्सपिरियन्स आहे, पण भीती वाटते. अडकला काय काय नाव ठेवलंय? ठेवायची अजून. हा ठेवायची ना. जय महाराष्ट्र. अजून काय? जय महाराष्ट्र. सांगा ना कोणी कितना बर्थडे? 5 कितना? 5 येस. तर 5वा अभिषेक चिंतन सोहळा हा अन्वितचा आपण साजरा करणार आहोत. आयुष्याची सुंदर अशी सुरुवात केली. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आपण पाहतोच आहे 3 महिन्याचा बाळकृष्ण. या दोघांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आज जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे. तर सामान्याने टाके कुटुंबियांसाठी कोण रात्रभर जास्त जागून बाळाकडे लक्ष देतं? नाही. मांगे काकू यांना आमंत्रित करते स्टेजवरती की त्यांनी ते एक गाणं आपल्यासमोर प्रस्तुत करावं. आपल्यासोबत मांगे काकू बसलाय. नमस्कार काकू. आता या गाणं म्हणणार आहेत मांगे काकू. पापडीच्या पंखात फुले पिवळ्याची लेकरे वाजो जोले. हिंदी
दिल है ये मानता नहीं, दिल है क्यों हो रही है ये जानता ही नहीं। ओ दिल है ये मानता नहीं। पाहिले नमी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले। पाहिले नमी तुला मृदुशय्या टोचते आणि उद्यापासून आपण त्या नावाने मला हाक मारू। दीपालीबद्दल काय बोलायचं? दीपाली खूप एन्थुसियास्टिक आहे आणि काहीही शिकण्यासाठी तयार असते। जेव्हा आम्ही स्टार्ट केलं पथक तेव्हा ती अगदी खूप लहान होती, तर त्यालाही अगदी कडेवर घेऊन प्रॅक्टिसला यायचं, तो प्रॅक्टिस करायची। तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा द्यावो आणि शिवरायांच्या चरणी प्रार्थना करते की या परिवाराचा सुद्धा आपल्या स्वराज्यासारखंच संरक्षण राहावं। नमस्कार मंडळी, तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि पार्टी वगैरे झालेली आहे। बर्थडे खूप छान झाला आणि त्यासोबतच बारसं देखील होतं, बारसंही खूप छान झालं। आणि इथे गावला गिफ्ट भेटलंय, गावला स्टेशनरी सेट भेटला रिटर्न गिफ्ट मध्ये। हो, आणि राघव झोपायला आला, आता रडतोय खूप। तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते। तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।